परेश कडके पहिल्या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके अपेक्षित असतील, परंतु यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू काही चालू राहतोय. त्या वेळेला त्याच्याकडून मोठ्या खेळाची अपेक्षा हे नेहमीच प्रेक्षक वर्ग करत असतात आणि तो मोठा खेळ इथे मात्र पाहायला मिळणार का? यावेळेला खोलामध्ये टाकलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होत. फलंदाज मनीष शर्मा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मनीषचा कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती परेश कडके सारख्या फलंदाजाला त्यानं चकवा देण्याचं काम केलं. याही वेळेला यष्टी रक्षकानं चेंडू गॅदर करणं गरजेचं. एक छोटासा चान्स जरी असेल तरी तो चान्स घेण्यासाठी हा खेळाडू मागे पुढे पाहत नाही आणि तेच आपल्याला मागील चेंडूवरती पाहायला मिळालं. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रहिऱ्यावरती चेंडू आदळतोय. पाण्याची बॉटल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा प्लीज. स्वयंसेवकांना विनंती आहे. अगदी ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून ऑन स्क्रीन देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी पाहतात. जी अपेक्षा केली होती उसळी घेण्याची त्यापेक्षा एक्स्ट्रा एका षटकामध्ये 38 धावा होताना आपण पाहिल्यात. यावेळेला उजव्याष्टी 2 खेळाडूंमध्ये हा मिक्स अंदाजीची गुणवत्ता त्या माध्यमातून केला गेलेला अचूक आणि भेदक मारा, तिखट मारा ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये संबोधलं जातं त्या प्रकारची गोलंदाजी. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न देखील केसेच्या बाहेर जाणार नाहीये